श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुलभा, अष्टनायका होती श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील गणेश चिंतन आपलं सुरू आहे। या गणेश चिंतनाच्या माध्यमातून आपण गणेशाच्या रूपाचं वर्णन करत आहेत समर्थ, आणि त्या रूपाशी आपण एकरूप झालेलो आहोत, त्या रूपाशी परिपूर्णतेनं आपण समरस झालेलो आहोत। आणि त्या रूपामध्ये आपल्याला फक्त काही क्षण काही वेळ एवढंच राहायचं आहे असं नाही, तर अखंडपणानं ते रूप माझ्या डोळ्यासमोर राहावं आणि त्या रूपामध्ये मी विलीन होऊन जावं, अशा प्रकारची एक समर्थांची त्या पाठीमागची धारणा आहे। संतांचं सांगणं हे त्यासाठी असतं पहा। आता इथे समर्थ असं म्हणतात, गणेशाच्या या रूपाचं किंवा याचं वर्णन करताना समर्थांनी म्हटलेलं आहे की ईश्वर सभेशी आली शोभा। गणेशाच्या आगमनानं, गणेशाच्या नृत्यानं, गणेशाच्या त्या ठिकाणच्या अस्तित्वानं काय झालं, त्या ईश्वर सभेला खूप मोठी शोभा आलेली आहे। त्या ईश्वर सभेमध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत, आणि ते भगवान शंकर काय असेल पहा, किती आनंद असेल। दिव्यांबरांची फाकली प्रभा, अशा प्रकारची प्रभा त्या ठिकाणी फाकलेली आहे की हजारो सूर्य एकत्र यावेत आणि त्या सूर्याची किरणं सगळीकडे पसरावीत, अशा प्रकारची ती प्रभा त्या ठिकाणी फाकलेली आहे। आणि तिथे साहित्यविषयी सुलभा अष्टनायिका होती, म्हणजे हे सगळं पाहण्यासाठी भगवान शंकर त्या ठिकाणी आहेत। आणि तिथे गणेशाचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे की गणेशाचं रूप फार मोहक आहे, फार सुंदर आहे, खूप दर्शनीय अशा प्रकारचं आहे, खूप चिंतनीय अशा प्रकारचं हे रूप आहे। आणि ईश्वर सभा, ही ईश्वर सभेशी शोभा ही फक्त गणेशाच्या आगमनानं, गणेशाच्या नृत्यानं आणि शंकरांच्या समोर हे दृश्य चाललेलं आहे। भगवान शंकर हे सगळं पाहता आहेत आणि ही शोभा अन्य त्या ठिकाणी कुठेही नाही की ज्या ठिकाणी फक्त गणेशाचं हे सगळं नृत्य चाललेलं आहे। आणि या गणेशाच्या आगमनानं, गणेशाच्या चिंतनानं, गणेशाच्या रूपानं त्या ठिकाणची प्रभा अशा प्रकारची ती फाकलेली आहे। याच्यातून आपण नेमकं काय घ्यावं, तर गणेश नेमके कसे आहेत पहा, की गणेशाच्या या चिंतनामध्ये आपण एक नेहमी लक्षात ठेवावं की माणसाच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे। भगवंत आतमध्ये परिपूर्णतेनं भरलेला आहे। आतमध्ये परिपूर्णतेनं भरलेल्या भगवंताचं रूप कसं असू शकतं, कशा प्रकारचं असतं, त्याचं हे दर्शन आहे। नमो गणपती माता सरस्वती, नमो गणपती माता सरस्वती, गाऊ सीतापती सर्व काळ सर्व काळ, सर्व काळ मज संतांची संगती। पहा काय वर्णन केलंय। मी अक्षरशः असं नेहमी माझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची धारणा असावी की मी सतत संतांच्या सहवासात आहे। तुम्ही म्हणाल बुवा ही कशी धारणा असली पाहिजे, कशी ठेवावी, काय करावं त्याच्यासाठी? अहो संत प्रत्यक्षात जरी आपल्याला मिळाले नाहीत, प्रत्यक्षात संतांचा असा देहरूपानं जरी सहवास मिळाला नाही, तरी सुद्धा संत या विचारांच्या माध्यमातून आपल्यामध्ये आहेत, ग्रंथांच्या रूपानं आपल्यामध्ये ते आहेत।
ग्रंथामध्ये असणारे संतांचे विचार हे संतांचे विचार फक्त वाचण्यापुरते, लिहिण्यापुरते असत नाहीत, तर संतांचे विचार हे आपल्याला संतांनाच आत्मसात करण्यासाठी असतात. संत बाहेर कुठे नाही आहेत, संतांचे विचार आपल्यामध्येच आहेत ना भरलेले. आपल्यातला चांगला विचार हा संत विचार आहे. आपल्यातली चांगली वृत्ती जागी होणं, सत्प्रवृत्ती जागी होणं, सद्विचार जागा होणं, मनामधला पापसंकल्प जाऊन चांगल्या विचारांचा अंतकणामध्ये चिंतन होत राहणं, हे संतांचं दर्शन आहे. सर्व काळ मज, असं कसं शक्य आहे ते? असे सदा सर्व काळ अखंडपणानं एखाद्या देहरूपानं संत आमच्या बरोबर असतीलच असं आहे का? असं असत नाही. संत काही काळ आपल्यामध्ये असतील, संतांच्या सहवासामध्ये आपण जाऊन राहू शकतो. संतांच्या चरणापाशी आपण किती काळ, असा पूर्ण वेळ नाही आपल्याला मिळू शकत. फार मोठं परमकोटीचं भाग्य लागतं त्याला. संतांची पावलं मिळाल्यानंतर त्या संतांच्या पावलांशी एकरूप राहण्यासाठी निष्ठा, भाव, प्रेम, भक्ती ही सगळी राहण्यासाठी फार कित्येक पिढ्यांची पुण्याई असावी लागते. आईवडिलांची पुण्याई असावी लागते. आईवडिलांच्या पुण्याईचं बळ पाठीशी असेल तरच ही एकनिष्ठता टिकू शकते, अन्यथा टिकू शकत नाही. म्हणून सर्व काळ मज संतांची संगती आणि तेणे माझी मती वाढवेल, फार सुंदर समर्थाने वर्णन केलंय. अशा गणेशाच्या रूपामध्ये, अशा गणेशाच्या चिंतनामध्ये त्या सभेला इतकी शोभा आलेली आहे. कारण का येणार नाही मला सांगा? त्या ठिकाणी सभेमध्ये गणेश आहेत आणि प्रत्यक्ष त्याही पेक्षा पुढे जाऊन प्रत्यक्ष भगवान शंकर त्या सभेमध्ये उपस्थित आहेत. अशा सभेचा आपण आनंद घेतला, अशा चिंतनाच्या आनंदातून आपण जात आहोत. असं हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.